कपड्यात सामान आणले की दुकानातून देतो लवकर ये बघ. हो हो एमने कपड्यात सामान दे रे चलतो पैसे रे होईत का ठेव दादा टकलीले चमकुला रे घसरगुंडी खेळू का घसरगुंडी खेळ ना अजून काय खेळ काय करतो की वर या बायला तुझ्या घसरगुंडी खेळ क्रिकेट खेळ अजून काय तुझ्या बायला अरे मित्रा गाडी घेतला आम्ही नवीन लय मस्त आहे गाडी आहे गाडी घे ही कुठे गेलं मग वर तू 4 पोरं निवड मी 4 पोरं निवडतो निवड मला बघल्या मला बंट्या मला चिन्या मला चिंट्या मला बारक्या याने उन्हाळी का पावसाळी पावसाळी या पावसाळी पडला बॉल कुठं आणि इकडं ए मध्ये इकडे तू ती पहिल्याच बारीक फोड पकड मला काल खेळायला मजा आली रे कशाची मजा रे तुला आली नाही का मजा नाही बॉल नुसतं टिंग्या दुसरीकडे कुठंच बॉल मारला आले बघ तुला ढुंगणावर बॉल मारला रे तुला फक्त कारण पाहिजे बस तू एकटाच काल माझं ढुंगण शिजवून टाकले त्या टिंग्यानं खेळायचं वाटलं बघ की लई लांबून आणला गाडी ढकलून ढकलून पार माझी गांड फाटून गेली. तुमची फाटलेली गांड शिवायची का गाडीचं पंक्चर काढायचे का माझं दुकान बंद करायला बसलास का उठीतून हो घरी चाललो कोणाचा हो गाबरू ही गावातलं चाललंय या गावाई मग काय चाललंय टिंग्याचं काय नाही दिवसभर फिरताय माकडावानी उड्या मारत ह्या वेळेत खेळायचं नाही का म्हातारपणी खेळायचं का जा बाबा जा खेळ आता राहिले तस 4 दिवस आणि नंतर असं बी शाळा चालू होणार आहे आता 4 दिवसात कॉलेज चालू होते बघ काय बघितलंस का नाही ऍडमिशनचं नाही बघायला अजून लय टेन्शन आले मला कुठं फॉर्म भरलाय का नाही भरायला अजून मग काय करायचं काय ठरवलंय का नाही बघावं तुझं काय आहे माझं बी अजून काय ठरलं नाही बाई 4च दिवस राहिले आता कुठे गेलती सुट्ट्यात मामाच्या गावाला गेले तू मी घरीच होते माहिती मला कशासाठी जाता तुम्ही कॉलेजला लय दिवे लावणार ना कॉलेजला जाऊन तुला काय कळतंय रे आम्ही कशाला जातो कॉलेजला ती
वा घरचे जुने भांडे वाजतेच म्हणून कॉलेजला जातो. वा रे शान्या. माय किती शान्यावानी बोलायला ग ते ना. हे असलंच आहे माय, सगळं गाव परेशान झालं ह्याच्यानं. मला कॅरम काय नीट होत नाही. जा तुम्ही बाहेर खेळायला. जा आता बोंबलत आणि ये रात्रीच गिळायला. अबे ठीक आहे पाटील. मायला नको द्यायला गावून. यायला खरं सांग ना तू. कार तुमची कटकट नसते. 4 दिवसात वापिस होत आणि याचा सगळा आंबा साफ करूत. तर त्या चला आता बवऱ्याच्या शेतात उसं खायला चला. अबे चला की आता काय झालं तुम्हाला. चला पटकीन या. थोडं लांबून चलत आणलूस. माझे पाय दुखले दादा. इथं पण ऊस नाही खायला भेटल्यावर येडायस कर. इथं पण असंच झाल्यावर तुला लय मारतो बघ. तुझ्या मायला तुझ्या. अरे इथं कोण नाही, रिकामी होतो मी. जीता था जिसके लिए जिसके लिए मरता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार कर. अबे 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 हे भाडकाव टमरे सांड माझं. मला हागत बसले. वाट का कुणाला म्हणलीस रे. तुला म्हणला रे. माझं पाणी सांड कशाने देऊ आता. दगडाने धुवा. दगडा देतात रे माकड्या. तूच माकुड्या. तू तर रे. तू आहेस बस तिथं. अरे फिपणी वसात. चल बाबूराव. बाबूराव लय पोर पटकी या. आलो आलो हागत बसतो मी आता. मला पाणी नाही तर कशाने देऊ. एक काम करू आपण. हे टिंग्या झाली का रे अंघोळ. झाली झाली. आता कुठं दिवसभर बोंबलत फिरायला का. हा अरे घरी लय काम आहेत की. पहिल्यांदा खेळून येतो मग काम करतो. लवकर ये बघ. हो. अबे कुत्री आलेस का बे. काय म्हणला सर तू. कोण आंधळ बोलला रे. मोठे माणसाला बोलतात का. कळते का नाही तुला. मोठे माणसाला असलं मारलं की दादा चुकलं आमचं. असं कधी होणार नाही परत. अरे एवढेच आहो की तुम्ही. तुम्हाला कळलं का शाने माणसाला कसं बोलायचं. मला नको दगड घेतला पाय. हे टिंग्या तुझं शेतले लांब आहे बुवा. माझे पाय दुखले तिथं. थांब जरा. तुला दिसली का. काय. अरे ती बघ सायकल.
काय झालं सांग ना. एवढी उदास उदास कसं काय आज? काय प्रॉब्लेम झालाय का? कसं सांगू तुला, खूप टेन्शन आले मला. कशाचं टेन्शन आले तुला? अगं अनिता, माझ्या घरचे माझ्या लग्नाचा विचार करायलेत आणि मला आत्ताच लग्न करायचं नाही. एवढं लवकर लग्न? आणखीन भरपूर शिकायचं तुला. ग्रॅज्युएशन तरी कर किमान. अगं माझी आई ऐकतच नाही, कसं सांगू तेच समजा नाही. जाऊ रे, टेन्शन घेऊ नका, आपण बोलू आईला. तुझ्या पप्पाचं म्हणणं काय? पप्पा माझ्याच साईडने आहेत. मग मम्मीच नको म्हणायले का? मम्मीच करायचं म्हणायले का? मम्मी करायचं म्हणायली आहे, शिकायचं नाही म्हणायली आहे आणि पप्पा शिक म्हणायलेत. बरं जाऊ दे, आपण एकदा आईला बोलून बघू. चल, आता खूप उशीर झालाय, उद्या येऊन बोलते मी तुझ्या आईला. टिंग्या चल की रे खेळायला बुवा, किती बोलवले. अबे थांब, एवढा एक मोगरा मारू दे मग जाऊ. मार ना पटकन. चल गा. ए बैलले चांगले आहेत की रे बुवा. चल की. हाय टिंगे, इकडे लवकर. काय रे? ये लवकर. काय झालं तेवढं तिरकायला? येडायस का? तुझ्या बहिणीला छेडले विकासानं. आपल्या गावातली कशा? हा, तुझ्या बहिणीला छेडले. अरे ती आवाज टप्पू का? हा ती. चला तिच्या मायला त्याच्या. चला तिच्या. मारू चल चला. तू छेडस ना माझ्या ताईला? मी नाही चढलो रे. माझ्या ताईने सगळं सांगितले. धरा रे याला. तुला छेडले ना? हो, पण तुला कोण सांगितलं? ती सगळ्या जाऊ दे, सगळ्या गावाची खबर असते. मार याला. मार याला. सोडा तुम्ही. सोडा. मार याला. सोडा. मला सोडा. आणि बियाचा टाइम झालाय तरी बियाणे आलं नाही. अरे आलंच का नाही? बरं झालं, या सायकलीला बी आजच खराब व्हायचं होतं. टायर चाकच फिरत नाही. बघ बरं जरा. अरे चेन जाम झाली म्हणून फिरणार झाली. आपल्याला शेतात जायचं होतं. आपल्याला आंबे तोडायला होतो ना. ती देशमुख गेलाय गावाला. त्याला उद्या येणार आहे. बोला 90ची तर झाल्या सोय आपली. मस्त भागले आजचं. बाला पण जेवणाचं कसं? पण जेवणाचं कोंबडी नसता बकर काहीतरी करावं लागते. पण पैसे आपल्याकडे 100 रुपये आहेत. कसं करायचं? हा, बकऱ्याचा आवाज. आला बकऱ्या. अरे कुठं निघालो? बाजारला. आणि कशाला रे? बकरा ऐकायचंय. अरे मी घेतो की मग. कितीला घेतो? 2000 देतो. तेव्हा 100 रुपये घे सर.
दे इकडं बकर. 2000 ह्याचं सामान तर येते का? म्हणाला तितकं घेऊ वाटलं घ्या नाही तर जा, आम्ही देणार ना. बर 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 बर. अरे बर मला सांगा बकरच आहे का पण हे? बघा मग वाकून. हा बघू द्या बघू बघा बकरच आहे. दिसला का? बघू बघू थांब. दिसला का मग आता? अरे अरे बकरा बकरा. चला बायला गाबडे चाबरे आहेत. माझा जेवणाचा बेत ह्याने हुकविला. 2000ला मागितलं होतं पण जाऊ द्या. बायला आपलं 2000ला कसं देतील पण. माहिती का आदराची चड्डी फाटली होती. बाबू बाबा पुन्हा काय त्या दिवशी आपण दोघांनी जिंकलो होतो. अबे त्याची चड्डी फाटली होती. सगळेजण त्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात काय करायचं टिंग्या? लय बोरवली आजकाल. मी तर 8 दिवस मामाच्या गावाला जाणार आहे. मस्त आंबे बिंबे खाऊन येतो. जायचं नसते पर जाऊ नको जाऊ दे. आम्हाला लय बोर होते बघ तू गेल्यास. अरे मी येतो लगेच. 8 दिवस राहून येणार मी. अरे 8 दिवस बी कशाला चालू तू राहू दे. तू जाणार नाहीस का तुझ्या मामाच्या गावाला? अरे काय करू मामाच्या गावात आंब्याचं झाडच नाही. तुझ्या मामाचं गाव किती दळबद्री आहे रे. ए गावाला जायचं नाही बरं का टिंग्या. जाऊ दे तू टेन्शन घेऊ. मी आंबे आणतो माझ्या गावाहून. बरं आण बा लेच खाट आली मला. चल मग आता पोरं खेळायला वाटत होता. टिंग्या आरले उशीर झाला भाऊ मी खेळणार. अरे अंग दुखला लय ह्याच गाव जाऊ का रे? ते बाबूराव मानेचं घर कुठं आहे? काय झालं? इथून सरळ जावा. बर मोठं लिंबाचं झाड लागतंय. तिथं आहे का? तिथं बी नाही हो. तिथून सरळ गेलो का मारुतीचं मंदिर लागतंय. त्याच्या बाजूला बाबूराव मानेचं घर आहे. त्या मंदिरापाशी आहे का? हा. बर चला धन्यवाद बारक्या. माझं नाव बारक्या नाही, माझं नाव टिंग्या आहे. थांबले मी. कधी येणार हा? आता येऊ द्यायला बघतेच.
किती उशीर केलास रे यायला? किती वेळ झाला तुझी वाट बघत थांबले इथं. सॉरी गाडीचा घोटाळा झाला होता म्हणून थोडा उशीर झाला. मग इथं कशासाठी आलो होतो आपण? मजा करायला. कसली मज्जा? चल वरी तुला सांगतो. सॉरी पिल्लू, आता इथून पुढे कधी असं होणार नाही. किती वेळ झाला तुझी वाट बघत थांबले होते इथं. शपथ आता कधी इथून पुढे होणार नाही असं. तू तर माझी जान आहेस. तुला सोडून मी एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही. तू तर माझी जान आहेस. तुला सोडून मी एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही. थांबा रे, इथं काय तर कुठं चालू आहे. चला वर जाऊन बघू. घे ठीक आहे, तू इकडे काय? कुठे तुझी? अरे ठीक आहे, असं काय नाही. ती माझी मैत्रीण आहे. इथं आम्ही गप्पा मारायला आलो होतो. राहणार गप्पा मारायचं बघ, सगळी गावात चर्चा करतो. अरे ठीक आहे, असं करू नको ना. थांब इथं. अरे तुला का भिकारी दिसला का? बस थांब इथं. आता कुणाला सांग नको बघ. नाही चलू दे. उद्यापासून लय बोर होते रे. उद्या पहिला दिवस आहे शाळेचा. उद्या येणारच नाही. चला आता घरी जाऊ, भूक लागल्या. चला भेटू शाळेला जायला. चला. Thank you.